पूज्यने भिक्खू संघाने आयोजन केलं. कमी दिवसामध्ये मागच्या 26 एप्रिलला आम्ही सर्वजण ओझरमध्ये होतो. 26 ची तिथे धम्म परिषद झाली आणि तिथून 3-4 बंदेजी 27 तारखेला उल्हासनगरमध्ये पोहोचले आणि त्यांनी आयोजन केलं. दिवस फक्त 14 दिवस भेटले. आजची 10 तारीख ते 27 म्हणजे 13 दिवस आणि 13 दिवसामध्ये इथे स्थानिक जे काही धम्म उपासक उपासिका आहेत ज्यांच्यावरती आमच्या सर्वांचा विश्वास आहे की ते धम्म कार्यात उतरल्यानंतर सहकार्य केल्यानंतर असं भव्य आयोजन एवढ्या कमी कालावधीमध्ये करणं हे फार कठीण आहे आणि ते तुम्ही करून दाखवलं. त्यासाठी मी तुम्हा आपणा सर्वांना धन्यवाद देतो. असो, आपण सकाळपासून या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात. बनते राहुल मोदी बदलापूर यांना मी बऱ्याच वर्षात सांगतो, एवढा आवाज असून ऐकायला जात नाही वाटतं. यांना मी बऱ्याच वर्षापासून सांगतो की बनते या भागात धम्म परिषद घ्या, धम्म परिषद घ्या. मी जंगलात घेत असतो धम्म परिषद काळेरी गुंफेला, तिथे माणसाला जागा उरत नाही. याचे साक्षीदार इथे बरेच जण आहेत. तर त्यांनी यावेळी धम्मप्रचार केला. त्यांना मी विचारलं, माझी खूप म्हणजे आमचं ठरवलं होतं की मी 3-4 दिवसापासून इथेच आहे, एवढा प्रचार बघतो तर मला असं वाटलं की आपल्याला हॉलच्या बाहेरच खावं लागते काय, एवढी गर्दी होणार. असो, नाईलाज आहे. बरेच लग्न आहेत म्हणतात जिकडे तिकडे. हा बरेच कार्यक्रम आहे, लग्न आहे. आज पण दादरला सुद्धा कार्यक्रम आहे. आज आपले सर्वेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस सुद्धा आहे. आपला हा धम्म मेळावा आपल्या सर्वांच्या वतीने मी उल्हासनगर मधून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना आयुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत त्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी बनो, अशी या धम्म मेळाव्यातून मी त्यांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करत आहे. तर असो, या ठिकाणी आपण अतिशय सकाळपासून आपण नेहमी जिथे जिथे आपले कार्यक्रम असतात हे जे मी चेहरे बघतोय, ही चेहरे जिथे जिथे कल्याण असो, बदलापूर असो, उल्हासनगर असो, बंदेचं वासिंद असो, तिथे आपण सर्वजण असता. तुमची ही श्रद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर ही कार्यक्रम मुंबई प्रदेश भिक्खू संघ, त्याचप्रमाणे नव्याने युग प्रवर्तक युथ शिलेदार फाउंडेशन महाराष्ट्र आम्ही ठरवलेलं आहे की आता आम्ही एवढे दिवस शांत होतो, मुंबई सोडून कुठे जातच नव्हतो आम्ही, कारण आम्हाला सुद्धा काही कळत नव्हतं. भंते झालं तरी कळण्यासाठी बरेच वर्ष द्यावे लागतात. पण एक कळालं की आपण जिथे उभे राहतो तिथं चांगलं कार्य घडते. आणि म्हणून आम्ही आता एक तालुका ठेवणार नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये मग ते भिवंडी असो, मुरबाड असो, बदलापूर असो, कल्याण असो, कल्याणमध्ये तर मी 25 वर्षापासून धम्म कार्य करतो. कल्याणच्या पुढे मला येता आलं नाही. कल्याण पासून मग तिकडे ठाणा, घाटकोपर, कारण इकडे बाकीचे बंदे असल्यामुळे माझी काही गरज भासली नाही. तर असो, आम्ही ठरवलं भिक्खू संघाने आणि या फाउंडेशनने की प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही अशा धम्म परिषदा घेणार आहोत. आणि उल्हासनगर मध्ये पहिला मेळावा आहे, दुसरा होणार, तिसरा होणार, 5वा होणार, 25वा होणार आहे आणि ते प्रत्येक वर्षी होणार आहे. बघू राहुल मोदीजी लोक कसे येतात आपले. मी येतो पुढच्या वर्षी प्रचार करण्यासाठी. म्हणते तुम्ही पण या, आपण प्रचारात उतरू. तर आज आपण एका ऐतिहासिक कार्याची नोंद केलेली आहे. लोक अनुयायी किती आहे, संख्या किती आहे याला महत्त्व नाही.
आपण एका ऐतिहासिक कार्याची आज नोंद केलेली आहे की या उल्हासनगरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे की आज भव्य धम्माचा मेळावा उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये आणि धम्म अनुयायाच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. म्हणजे आपली न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात गेलेली आहे. आताच विमानातून 2 भंतेजी उतरले. मला तिथे जायचं स्वागतासाठी, परंतु हा धम्म मेळाव्याचा अध्यक्ष भंतेजीने बोलवलं आणि हे अगोदरच ठरलं होतं 1 महिन्यापासून. तर ते भंतेजी त्या ठिकाणी ब्रह्मदेशातून आले, माझ्यासाठीच आले, मला भेटण्यासाठीच आले. का भेटण्यासाठी आले? तर ते भंतेजी इंटरनॅशनल लेवलचे आहेत. त्यांचे जगभरात 30 बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहेत आणि त्या 30 बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये किती भंतेजी आहेत? 30,000 भंतेजी आहेत. 30,000 भंतेजी. आणि त्याची एक ब्रँच माझ्या वतीने म्हणजे माझ्या नेतृत्वाखाली ते सर्व बनवून देणार आहेत. तर माणगाव आपलं महाड, क्रांतीभूमी महाड, याच्या अगोदर जे काय माणगाव आहे या ठिकाणी 5 एकर जागेमध्ये एका उपासकाने, ते कोकणचेच आहेत, तर त्यांनी ती जागा मला 5 वर्षापूर्वी दिली होती. तर त्या ठिकाणी तिथे भव्य दिव्य असे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री बनणार आहे आणि त्या ठिकाणी 100 भंतेजी, छोटे मुलं असे भंतेजी आम्हाला बनवायचे आहेत. भंतेजी का बनवायचे आहेत? कारण भंतेचं जर आपण धम्मामधून वगळलं किंवा रिकामं केलं तर काहीच धम्मामध्ये राहत नाही, शून्य आहे. आणि म्हणून बौद्ध भिक्खूंची संख्या वाढणं अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून निश्चितच भविष्यामध्ये एकदम त्रिपिटकाचार्य, धम्मामध्ये तरबेज, प्रवचनामध्ये प्रभुत्व आले असे भंतेजी आम्हाला बनवायचे आहेत. आणि ते सर्व खर्च तेच लोक करणार आहेत. फॉरेनची जे काय त्यांची मॉनेस्ट्री आहे, तर फार थोड्या दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन होणार आहे. त्यासाठीच ते भंतेजी आले. पेपर वर्क उद्या आम्हाला करायचं आहे आणि जुलैमध्ये जेव्हा ते भूमिपूजन होईल तेव्हा आपण सर्वजण जसं या धम्म मेळाव्यासाठी सादर निमंत्रित आहात, त्या भूमिपूजनासाठी सुद्धा तुम्ही सादर निमंत्रित असणार. आजच तुम्हाला निमंत्रण. 2 शब्द माझे थांबवतो. सर्वांचं मंगल हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. आभार. ते बुद्धश्रीजी कार्यक्रमाचे जे मुख्य आयोजक आहेत ते तर आज आभार. वंदन करे हम बुद्ध को, बुद्ध करे कल्याण, बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध बड़े बलवान. वंदन करे हम धम्म को, धम्म करे कल्याण, धम्म सदा रक्षा करे, धम्म बड़ा बलवान. वंदन करे हम संघ को, संघ करे कल्याण, संघ सदा रक्षा करे, संघ बड़ा बलवान. शील समाधी प्रज्ञेचे उद्गाता तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांनी दिलेला सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा सुमार्गाने प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय श्रावक संघ या 3 रत्नास अभिवादन करतो, वंदन करतो. तसेच ज्यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची आणि पाण्याची दारे खुली करून दिली असे महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्री व आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास, ज्यावर केवळ आणि केवळ ज्या महापुरुषांचा अधिकार आहे असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्यास अभिवादन करतो, वंदन करतो. आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच पूजनीय भिक्खू संघ
आजचे सत्कार मूर्ती भदंत डॉक्टर एम आनंद बोधी महाथेरो, तसेच पूज्य भदंत विनय बोधीजी महाथेरो, पूज्य भदंत महामोगलायन थेरो व पूज्य भदंत गौतम रत्नजी थेरो व भिक्खू संघ मुंबई आणि युग प्रवर्तक युथ शिलेदार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. जसं की भंतेजींनी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की आपण केवळ फक्त उल्हासनगरमध्येच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकठिकाणी जाऊन आपण असे कार्यक्रम राबवत आहोत. म्हणजे आत्ताच्या जनरेशनला, आत्ताच्या तरुण पिढीला, आत्ताच्या वर्गामध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा रुजावी, हा आपला एक प्रामाणिक असा हेतू आहे. आजच्या या कार्यक्रमापूर्वी आजचा आपण जो उल्हासनगरमध्ये कार्यक्रम ठेवलाय, त्यापूर्वी आपले जालन्याला कार्यक्रम झाला, त्यापूर्वी आपला नाशिकला कार्यक्रम झाला, आता आपण उल्हासनगरमध्ये करत आहोत आणि यानंतर एक 15 ते 20 दिवसानंतर आमचं पुन्हा साताऱ्याला नियोजन आहे. 5 गल्लीला आदरणीय पूज्य भदंत शांतिरत्नजी थेरो जे मुंबई भिक्खू संघाचे अध्यक्ष आहेत आणि आदरणीय पूज्य भदंत लामाजी यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण महाराष्ट्रभरात हे काम करत आहोत. जसे की आतापर्यंत कार्यक्रम सुरू झाल्यापासून आपण सर्वजण बऱ्याच भंतेजींचे उपदेश आपण ऐकले, बरेच वक्त्यांचे भाषणे आपण ऐकले, परंतु हा आपण कार्यक्रम कशासाठी करतोय, आपला यामागचा हेतू काय, हे मूलतः आपल्याला कळणं गरजेचं आहे. खरं तर अपेक्षा अशी होती की या हॉलमध्ये उपासकांना बसायला जागा राहणार नाही, परंतु असं हरकत नाही. वामन दादा खूप छान म्हणले बघा, काय वाणीत भीम आहे, करणीत भीमसता, करणीत भीमसता, जीवन तुझ्या पिलांचे न्यारेच चोख असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. तर आपण आजच्या या कार्यक्रमासाठी 5 जण जरी असाल तर पुढच्या वर्षी ह्याच तारखेला आपण जो कार्यक्रम करणार आहात तर प्रत्येक उपासकाच्या माध्यमातून 5 लोक आपल्याला कसे जोडता येईल आणि हा खाली राहिलेला हॉल पुढच्या वर्षी ह्याच तारखेला संपूर्ण कसा भरला जाईल, हा विचार आपण सर्वांनी करायचा आहे. खरं तर आदरणीय पूज्य भदंत आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती विनय बोधीजी महाथेरो हे काल परवा जळगावला होते, नागपूरला होते, परंतु या कार्यक्रमासाठी भंतेजी सुद्धा रात्रीचा प्रवास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. खरं तर हे तुमचे जे 4-2 डोके दिसत आहे हे तुमचे पुण्यकर्म आहे की जे तुम्हाला बुद्ध धर्माकडे खेचून आणतात. खरं तर अतिशय सुंदर पद्धतीने, कारण नाराज होण्याचं काही कारण नाही, आता जरी या वर्षी लोक कमी असले तर पुढच्या वर्षी आपण पुरेपूर प्रयत्न करू की आपण जास्तीत जास्त संख्येने उपासक वर्ग कसा जोडू शकू. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कार्य तर चालूच राहणार आहे. प्रत्येक तरुणामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारा पोहोचवण्याचं काम हे युग प्रवर्तक युथ शिलेदार फाउंडेशन, म्हणजे ते स्वतः मीच निर्माण केलेलं आहे, परंतु या फाउंडेशन मध्ये अतिशय विद्वान भंतेजी आहेत आणि त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रभर काम करण्यासाठी कुठेही अडथळा येणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. खरं तर अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित संपूर्ण भिक्खू संघ व आपण जे काही सर्व श्रद्धावान उपासक उपासिका तन मन आणि धनाने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आहात, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपण आजच्या या कार्यक्रमाचा शेवट करूयात, सांगता करूयात. यानंतर आदरणीय पूज्य भदंत विनय बोधीजी थेरो आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील आणि त्यानंतर आपला हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर होईल. तर दरवर्षी आपण वर्ष आता जुलै महिन्यामध्ये वर्ष सुरुवात होईल ना, तर प्रत्येक वस्तीमध्ये महिला मंडळांनी
अष्टशील ग्रहण करून वर्षावासाची आपल्याला सुरुवात करायची आहे प्रत्येक एरियामध्ये. आणि आपल्याला सगळ्यांचा सामूहिक मोठा भव्य दिव्य वर्षवास समाप्ती सोहळा असा आपण दरवर्षीप्रमाणे आपण करतो. आमचे राहुल बोधी भक्तीजी जी आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये. तर या वर्षातसुद्धा अशाच तऱ्हेने वर्षवास समाप्तीचा सोहळासुद्धा फार चांगल्या प्रकारे होईल. आणि वर्षवास काळामध्ये जेवढ्या ज्या भक्तीजना जिथे शक्य प्रवचन देण्यासाठी उपलब्धी होत असते अशाप्रमाणे त्याचा आम्ही बंदोबस्त पण करणार आहोत. आणि म्हणून आतापासून आपल्याला त्याच्यासुद्धा कामाला लागायचं आहे. आणि शेवट आता आपल्या सर्वांच्या दानाचं आणि वेळेचं सर्व गोष्टीचं आम्ही अनुमोदन करतो. वेळेचं सुद्धा अनुमोदन करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण वेळ तुम्ही दिवसभरामध्ये दिलेली आहे. वेळ देणं सुद्धा फार एक महत्त्वाचं काम आहे. बऱ्याचशा लोकांच्यासाठी वेळ आहे काय, कोणी लग्नामध्ये कोणी गेले, कोणी कुठे गेले, कोणी कुठे गेले, नाही का. आज तुमच्यामध्ये जिज्ञासा आहे, धम्म आहे, म्हणून अख्खा दिवसाचं वेळ आपण या कार्यक्रमासाठी दिले. त्या वेळेचं अनुमोदन झालं पाहिजे. ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे, आर्थिकतेचं त्यांचं सुद्धा अनुमोदन करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांनी परिश्रमाचं मेहनत आपण दान केलेली आहे त्याचं सुद्धा अनुमोदन करणं जरुरी आहे. आणि म्हणून आपल्या केलेल्या कार्याचं आम्ही अनुमोदन करतो. आणि आपलं पुण्य वाढवण्यासाठी आम्ही आशीर्वाद व्यक्त करीत आहोत. आपलं समाजाचं मंगल हो, कल्याण हो आणि आपला परिवार सुखी हो, साऱ्या दुःखातून मुक्त हो, हीच भावना व्यक्त करून ही प्रसंग या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद प्रदान करीत आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति साक्षातो भगवता धम्मो संदिठिको अकालिको एहि पस्सिको उपनायको पच्चतं वेदितव्यो विजुहिति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीजिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुग्गला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाथी एतेन सच्चवज्जेन सोतिते होतु सर्वदा एतेन सच्चवज्जेन सब दुःखाविनसतु एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मंगलंती दुःख पत्ताचनी दुःखा भय पत्ताचनी भय्या शोक पत्ताचनी शोका हुंतु सबे विपानिनो एतावताच अम्मे हि सम्मतं पुण्य संपदं सब्बे देवा अनुमोदन्तु सब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुंतु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलवत्ता पच्चिकानंच यं बलं अरहंतानंच तेजेन रक्षं बन्धामि सबसो आकाशटाच भूमठ्ठा देवानागा महितिका पुण्यंतं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनं आकाशटाच भूमठ्ठा देवानागा महितिका पुण्यंतं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनं आकाशटाच भूमठ्ठा देवानागा महितिका पुण्यंतं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति सब्बीतियो विवजन्तु सर्वरोगो विनशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुः भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोक्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सोक्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोक्ति भवन्तु ते अभिवादनशीली स नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं आयु आरोग्य संपत्ति सद्य संपत्ति मेव च अतो निब्बान संपत्ति इमी नाते समेझतु. शेवट सर्वांनी गाथा बोलूया.
शेवटची गाथा. नत्थि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा. जय भीम, जय भीम, जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांचं मंगल हो.